भजी एकदम अशी हलकी-फुलकी, कडक न होणारी, कमी तेल पिणारी भजी जर करायची असेल, तर ह्या 2 चुका तुम्ही टाळायला पाहिजे. त्या मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. ह्या चुका जर तुम्ही टाळल्या, तर तुमची भजी एकदम छान खरपूस आणि मस्त कुरकुरीत अशी होईल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आता इथे आपल्याला भज्यांकरता एक ठेचा करून घ्यायचा आहे. त्याकरता इथे मी घेतलेले आहेत लसूण, धणे, हिरवी मिरची, जिरं. हे मी दगडाच्या कुटणीमध्ये घालून छान कुटून घेते. म्हणजे मला हे दरदरच ठेवायचे त्याकरता इथे मी दगडाच्या ह्याच्यामध्ये घालून हे असं कुटून घेते आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या जागी मिक्सरचा वापर करू शकता आणि मिक्सरमध्ये घालून तुम्ही सुद्धा हे 1-2 ह्याच्यावरती दरदरा फिरवू शकता. तर हे बघा आता आपला ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता आपण बॅटर तयार करून घेऊया. त्याकरता इथे मी घेतलेलं आहे 1 कप एवढं बेसन. आता बेसनचं पीठ पण आपलं छान भिजवलं गेलं पाहिजे. त्यावरच आपली भजी आहेत ना आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत होतात. तर त्याकरता इथे मी ना थोडं-थोडं पाणी घालून हे बघा असं हाताने फेटून घेते. म्हणजे कंटिन्यू असं ना थोडं-थोडं पाणी घालून तुम्हाला असं हाताने फेटायचं. एकसाथ तुम्हाला इथे पाणी नाही घालायचं. एकसाथ जर पाणी घातलं तर काय ना आपली भजी आहे ना कडक होऊ शकतात. तर हे बघा आता जेवढं पाणी लागेल ना तेवढंच पाणी घालून हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय. आता हे ना हे कंटिन्यू आपल्याला ना एकदम असं फ्लफी होईपर्यंत फेटत राहायचं. तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण थोडा-थोडा चेंज होत जातो. तर हे बघा आता आपलं ना बॅटर केवढं छान फ्लफी झालेलं आहे. कंटिन्यू इकडे आला ना 1 मिनिट पण लागला नाहीये मला. एक अर्धा मिनिटामध्ये आपलं बॅटर फेटून छान तयार होतं. तर असं आपलं बॅटर झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे. आता यामध्ये आपल्याला घालायचंय कांदा. कांदा तुम्ही अजून बारीक सुद्धा चिरू शकता. त्यामुळे भजी खूपच कुरकुरीत होतात. त्याचबरोबर ठेचा, थोडंसं कलर करता हळद आणि ओवा. ओवा आपल्याला असं हातावरती चोळून मगच ह्यामध्ये घालायचंय आणि घालूया आता शेवटी चवीपुरतं मीठ. आता हे सर्व घालून आहे ना आपल्याला बॅटर छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि कांदा घातल्याच्या नंतर आहे ना बॅटरला थोडंसं पाणी सुटायला लागतं. त्यामुळे पाणी पहिलेच जास्त घालू नका. आता सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप ती म्हणजे थोडंसं आता ह्याला ना तेलाचं मोहन म्हणजे तेल घातल्याच्या नंतर आपले भजी आहेत ना ती छान अशी मस्त कडक होत नाही अशी नरम होतात. आणि आता हे बघा आपल्याला लगेचच भजी सोडून घ्यायची. तर भजी सोडल्याच्या नंतर ती लगेचच वरती येत नाहीये. याचा अर्थ आपण गॅस मीडियमच ठेवायचा आहे. हाय फ्लेमवरती ठेवायचं नाहीये, नाहीतर आपली भजी कच्ची राहतील. तुम्ही बघू शकता केवढी टम्म फुगलेली आपली भजी तयार झालेली आहे. काहीही सोडा किंवा बेकिंग पावडर, इनो काहीही आपण घातलेलं नाहीये यामध्ये. तरी सुद्धा आपली हलकी-फुलकी अशी कांद्याची भजी बनून तयार झालेली आहे. हे बघा. तर आता आपली भजी छान तळून झालेली आहे आणि त्याला कलर सुद्धा छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला ही आजची गरमागरम कांदा भजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर.